न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। सरकारची मोठी घोषणा, विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाख रुपये। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच लोकसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला। यात देशातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला। ही अत्यंत अभिनंदनीय आणि उल्लेखनीय बाब आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने 10 लाखांचं कर्ज जाहीर केलंय। अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना थेट ई-व्हाउचरही दिले जाणार आहे। या कर्जाच्या रकमेच्या 3% वार्षिक व्याज सवलतीसाठी हे ई-व्हाउचर दिलं जाणार आहे। यासोबतच मूलभूत संशोधन आणि आदर्श विकासासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित केला जाणार आहे। तसेच नवोन्मेषाला चालना देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्यासह एक यंत्रणा उभारणं अतिशय कौतुकास्पद आहे। अर्थसंकल्प शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करणारा आणि उच्च शिक्षणाला नवीन दिशा देणारा आहे, असंही मंत्री श्री पाटील यांनी सांगितलंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।